आनंद घेऊया। परंतु राज्याच्या राजकारणामध्ये हिंदूकरण सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। हे बघा, महाराष्ट्रात मराठीत चालणार आणि मराठीचाच आवाज होणार। परंतु ज्या पद्धतीने केडियांनी काल भूमिका घेतली त्या केडियाच्या भूमिकेवर हे कोण लुख्खे पुख्खे चुक्के केडी आहेत, यांची लायकी काय आहे हे शिकवणार। जर मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखालीच पडणार। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की केडियाची जी भूमिका आहे ती योग्य नाही, परंतु जबरदस्ती झाली नाही पाहिजे। एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, नाही तर आम्ही करू, दोनपैकी एक। परंतु असे अनेक लोक आहेत जे मराठी भाषेचा द्वेष करणारे, प्रत्येकाला मनसे आणि उद्धव ठाकरेंची सेना त्याच पद्धतीने जाणीवपूर्वक या लोकांना पुढे आणलं जात आहे। यांच्या पाठी बोलवता धनी यांचा वेगळा आहे। पण ह्या पाठी बोलवता धनी कोण आहे? कारण की सातत्याने सदावर्ते असेल, इतर कळेल मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात कळेल। परंतु मला असं वाटतं हा राजकीय मेळावा नाही, ही मराठी माणसाची एकजूट आहे आणि मराठी माणसाची एकजूट साजरी करायला आपण सगळेजण इथे जमलो। 20 वर्षानंतर दोन ठाकरे एकत्रित येतात। राजकीय दृष्ट्या ही कलाटणी देणारी गोष्ट आहे का? ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे, मराठी माणसाच्या एकजुटीचा आहे। आपण राजकीय चष्म्यातनं याला बघू नये। परंतु ह्या सगळ्यांना बळ देणारं कोण आहे? संदीपजी, तुम्ही अनेक वर्ष लढतायत मराठी भाषेसाठी, परंतु सदावर्ते असेल, हा केडिया असेल, अनेक अशी लोक आहेत जी महाराष्ट्रात व्यवसाय करतात आणि मराठी बोलत। दुर्दैवाने काही मराठे भय्येच आहेत जे यांना पाठबळ देत आहेत। परंतु या मराठी भैयांना बळ कोण देत आहे? कारण की हे राजकीय दृष्ट्या हे जे नाव माझ्या तोंडात ना हवं आहे ते योग्य वेळी मी घेईन। परंतु या सगळ्याला राजकीय बळ आहे का असं म्हणता येईल का? या सगळ्या गोष्टीला संदीप देशपांडेजी, या सगळ्या गोष्टीला राजकीय बळ आहे का म्हणता येईल? तुम्हाला सांगितलं ना, योग्य वेळी मी नावं घेईन तुम्हाला जी पाहिजेत ते। धन्यवाद संदीप देशपांडे, आपल्याशी बातचीत। मराठीच्या मुद्द्याला घेऊन एक आज वेगळा दिवस आहे, एक वेगळं समीकरण, राजकीय समीकरण उद्यापासून भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल। थोडे पेशन्स ठेवा, थोडे थांबलात तर तुम्हाला दिसेल। जसं पण राजसाहेबांनी काय सांगितलंय, आजचा आहे हा जो मराठी माणसाने रेटा देऊन जो GR मिटवलेला आहे किंवा तो GR लाथाडून लावलेला आहे बळजबरीचा हिंदीचा, बरोबर आहे, त्याच्याकरता हा अराजकीय ऐतिहासिक असा मेळावा तुम्हाला झालेला दिसेल। आपण वाट बघूया सर।